मैं मेरी शिवसेना की कांग्रेस नहीं होना दूंगा, नहीं, कभी नहीं। और मुझे जब ये मालूम होगा कि हो रही है तो आई विल क्लोज माय शॉप। हॉट टॉपिक कुठला असेल तर तो म्हणजे शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना यांच्यामधला जो लढा कायदेशीर सुरू आहे तो आता अंतिम टप्प्यात आलेला आहे. As well as the Chief Justice Chandrachud then in the Constitution bench said, Para 15 doesn't even talk about the legislative party. मैंने इतना ही कहा सुबह कि चुनाव आयोग ने हमारी पार्टी को बेच दिया। पण कोर्टात सुनावणी सुरू असताना हे गद्दार त्यांना जाऊन भेटण्याचं कारण काय? शिवसेना कुणाची याचं उत्तर महाराष्ट्रातल्या जनतेने दिलेलं आहे. नमस्कार, द उदय निरगुडकर शो मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षको, मी डॉक्टर उदय निरगुडकर. सध्या सर्वात हॉट टॉपिक कुठला असेल माहितीये? तुम्हाला असं वाटेल की काही जिल्ह्यांमध्ये पसरलेला दुष्काळ किंवा दुष्काळाचं सावट जे आलेलं आहे ते आहे की काय, कमी झालेला पाऊस आहे की काय, किंवा आता संसदेच्या अधिवेशनामध्ये पूर्णपणे वॉशआउट ज्याला म्हणतो पाणी पडलं, याचं कारण विरोधी पक्षांनी जवळपास सर्व कामावर बहिष्कार टाकलेला होता, किंवा टाटा ग्रुपच्या चेअरमननी दिलेला राजीनामा हे सर्वात मोठं कारण आहे की हे सर्वात मोठं हॉट टॉपिक आहे की काय. तर या सगळ्याच्या वरती आता सध्या हॉट टॉपिक कुठला असेल तर तो म्हणजे शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना यांच्यामधला जो लढा कायदेशीर सुरू आहे तो आता अंतिम टप्प्यात आलेला आहे. आणि याचं कारण सुप्रीम कोर्टात सध्या सुनावणी सुरू आहे. ही त्या खटल्याची चौथ्यांदा सुरू झालेली सुनावणी आहे. म्हणून मी अगदी रोज या सुनावणीकडे मोठ्या अपेक्षेने पाहत होतो की पहिल्या 3 सुनावण्यांपेक्षा इथं काहीतरी वेगळं ऐकायला मिळेल, इथं काहीतरी वेगळ्या गोष्टी आपल्या समोर येतील. परंतु माझी पूर्णपणे निराशा झाली. तुम्हाला सांगतो, एखाद 2 मुद्दे वगळता यात काही वेगळं आलेलं आहे असं मला अजिबात दिसत नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या जेव्हा प्रेस कॉन्फरन्स बघतो त्यावेळेला पक्ष चोरला, आमचं चिन्ह चोरलं वगैरे वगैरे हे जे नेहमीचं आहे ते येतं. म्हणजे आता हे इतकं प्रिडिक्टेबल झालेलं आहे की त्यांच्या प्रवक्त्यांचा चेहरा पाहिला की ते काय बोलणार हे आता अगदी लगेच समजत असतं. तर या व्यतिरिक्त पक्ष हा त्याच्या मूळ ध्येय धोरणांपासून वेगळा झाला, म्हणून आता जो आमच्याकडे आहे तोच मूळ पक्ष आहे असं एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेकडून सांगितलेलं असतं. या चौकटीतच सगळा आता प्रेस कॉन्फरन्स मधला मामला सुरू आहे. सर्वात महत्वाचं काय आहे की कोण काय बोलेल याचा आता पूर्णपणे अंदाज आपल्याला आलेला आहे. अंदाज कशाचा येत नाहीये माहितीये, तर तो या खटल्याचा नेमका निकाल काय लागेल याविषयीचा. परंतु तुम्हाला माध्यम जर पाहिली, सोशल मीडिया पाहिलेत, तर अगदी पत्रकारांचे असे गट तुम्हाला दिसतील की यांचं युट्यूब चॅनल उघडलं की तुम्हाला असं वाटतं की आता उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी केस जिंकलीच. म्हणजे जणू काही त्या युट्यूब चॅनल चा जो अँकर आहे त्याच्यावर जबाबदारी दिली आहे की बाबा तूच याचा निकाल पत्र लिही आणि जज साहेबांकडे दे, म्हणजे जज साहेब खाली सही मारतील आणि देऊन टाकतील. इतकं अगदी आता सगळं झालेलं आहे. तर जे सर्वसाधारणपणे एकनाथ शिंदे यांच्या जवळचे आहेत त्यांचं मात्र काहीसं वेगळं सुरू असलेलं आपल्याला दिसतं. या सगळ्यात एक वेगळा पॉइंट जो पुढे आलेला आहे, अर्थात तो पूर्वी आलेला होता, त्याची चर्चा मात्र आता सविस्तर झाली. ती म्हणजे राजकीय पक्ष वेगळा आणि विधिमंडळ असणारा पक्ष वेगळा. आणि हे आर्ग्युमेंट जे आहे ते आर्ग्युमेंट मीडियानी आणि विशेषतः सोशल मीडियानी, युट्यूबर्सनी मात्र आता प्रत्येकाच्या मोबाईल स्क्रीन मध्ये नक्की नेऊन पोहोचवलेलं आहे. आपल्याला माहिती असेल या सगळ्याचा इतिहास काही पुन्हा सांगायची गरज नाही. आणि तो म्हणजे उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीच्या निकालानंतर मागच्या विधानसभेच्या वेळेला त्यांनी एक निर्णय घेतला आणि तो म्हणजे काँग्रेस आणि एनसीपी यांच्या बरोबर जाण्याचा. आता हा जो सगळा खटला उभा आहे ना, त्याचं बीज कुठे असेल माहितीये, तर ते त्या निर्णयामध्ये आहे. तो जर निर्णय नसता तर हा खटलाच उभा राहिला नसता. त्यामुळे आजचा जो तुम्हाला खटल्याचा, जंजाळाचा, कायदेशीर तरतुदींचा, त्याच्यावरच्या आर्ग्युमेंट, डाव प्रतिडाव, कट काटशह हे जे सगळं दिसतंय ना तुम्हाला, त्याचं मूळ कुठे आहे, तर ते त्यांनी भारतीय जनता पक्षाबरोबर जी आपली इतक्या वर्षांची युती होती ती तोडून, त्यांना पूर्ण मॅन्डेट मिळालेलं असताना तोडून
त्यांनी काँग्रेस बरोबर जायचा निर्णय घेतला आणि ते अशा पार्श्वभूमीवर की जेव्हा बाळासाहेबांनी सांगितलं होतं की जर काँग्रेस माझी व्हायला लागली आमच्या पक्षाची किंवा काँग्रेस बरोबर जायची वेळ आली तर आय विल शट माय शॉप, हे त्यांचे एक्झॅक्टली उद्गार यूट्यूबवर ती सगळी मुलाखते आपण कधी पाहू शकता. मैं मेरी शिवसेना की कांग्रेस नहीं होना दूंगा, नहीं, कभी नहीं. और मुझे जब ये मालूम होगा कि हो रही है तो आई विल क्लोज माय शॉप. आता मुद्दा काय आलेला आहे की हा पक्ष नेमका कुणाचा, हे चिन्ह नेमकं कुणाचं, आणि याच्या कळीचा मुद्दा काय असेल तर तो म्हणजे पक्षात फूट पडली म्हणजे नेमकं काय झालं. पक्षात फूट पडली म्हणजे राजकीय पक्षात पडली का त्याचं जे विधिमंडळ पक्ष आहे त्याच्यामध्ये फूट पडली, याचा काथ्याकूट तुम्हाला सांगतो, अक्षरशः काथ्याकूट हा सुप्रीम कोर्टाच्या दर दिवसाच्या आपल्याला प्रोसिडिंग्स मध्ये पाहायला मिळतो. एकनाथ शिंदे सीएम झाल्यानंतर त्यांना एक पॉवर हातामध्ये आली आणि त्यामुळे त्यांच्याकडे पक्षातले जे पदाधिकारी होते, जे आमदार खासदार होते, ते सगळे त्यांच्याकडे मुख्यमंत्री पद असल्यामुळे आकर्षित झाले, असा युक्तिवाद कपिल सिब्बल हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी करतायत. आता ही सगळी दोन्ही बाजूची आर्ग्युमेंट पाहिल्यानंतर मला एक कळत नाहीये, आणि नंतर त्यांच्या प्रेस कॉन्फरन्सेस सुद्धा पाहतोय मी, की न्याय मिळवायचा आहे का अन्याय दूर करायचा आहे का कोणावर सूड घ्यायचा आहे, हेच नेमकं कळत नाहीये. आणि इथेच तर सगळ्याची मेख आहे, कारण अशा प्रकारचे खटले लढायचे म्हणजे त्याकरता खूप वेळ, खूप रिसोर्सेस आणि खूप पैसे लागतात. आणि मला असं वाटतं की आता या क्षणाला उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं या गोष्टीवरच सर्वात जास्त केंद्रित लक्ष झालेलं आहे की आपल्याला कोणत्याही परिस्थितीत हा खटला जिंकायचा, जेणेकरून त्यांना एक त्या काळात जे घडलं त्या काळात ते जे खोके वगैरे असं सगळं बोलत होते, गद्दार हे शब्द बोलत होते, त्याला एक वैधता प्राप्त होईल. अन्यथा तो शब्द आता इतिहासातनं हद्दपार झालेला आहे. त्यामुळे ते अगदी त्वेषाने ही केस आपल्याला लढताना दिसत आहेत. मला कधी कधी असं वाटतं एवढेच जर कष्ट जे खटल्यावर घेतले जात आहेत तेवढेच जर फूट पडल्यानंतर पक्ष बांधणीवर केले असते तर कदाचित जास्त यश मिळालं असतं का. पण ठीक आहे, त्यांच्या प्रवक्त्यांना काहीतरी वेगळं वाटत असावं. परंतु एक मात्र नक्की झालेलं आहे की युट्यूब चॅनलचे अनेक अँकर्स आणि असेच अनेक घटना तज्ज्ञ हे आता या काळात खूप फोफावलेले आहेत आणि ते रोज येऊन जणू काय आता खटल्याचा निकाल, हे जज साहेब रोज रात्री मला फोन करतात आणि मी त्यांना सांगतो उद्या असे प्रश्न विचारा, अशा स्वरूपातच हे सगळं चाललेलं आहे. आणि ते निव्वळ हास्यास्पद आहे तुम्हाला सांगतो. आणि आय विल नॉट वर्क ऑन द स्पेक्युलेशन. या खटल्याचा निकाल काय असेल याविषयी मी कोणत्याही प्रकारचं स्पेक्युलेशन किंवा भाष्य करणार नाही. जे चाललेलं आहे त्याविषयीचं सत्य कथन आणि त्याविषयीचं माझं भाष्य एवढं मी नक्की तुमच्या समोर मांडेन. तर मूळ मुद्दा काय आहे की हा पक्ष कोणाचा, त्या पक्षाचं चिन्ह कुणाचं, याचा नेमका मालक कोण, या संदर्भातलं कुरघोडी कोण कोणावर कशी करतंय हे आता ठरणार आहे. आणि म्हणून हा अतिशय काय म्हणू आपण ज्याला अटीतटीचा असा दोघांमधला संघर्ष आलेला आहे. 17 फेब्रुवारी 2023 ही तारीख अत्यंत महत्वाची आहे. 17 फेब्रुवारी 2023 यावेळेला सुरू झालेली ही सुप्रीम कोर्टातली लढाई आता अगदी अंतिम स्वरूपात आलेली आहे. कपिल सिब्बल यांचं एक उत्तम आहे, तुम्हाला सांगतो. चर्चेत कसं राहायचं हे कपिल सिब्बल या वकील माणसाकडून शिकावं. त्यांच्या आर्ग्युमेंट्स मध्ये दम असेल किंवा नसेल त्याविषयी मी काही भाष्य करणार नाही, परंतु माध्यमांमध्ये आपणच कसं जिंकत आहोत अशा स्वरूपाची हवा निर्माण करण्यात मात्र ते आणि त्यांची आजूबाजूची सगळी टीम आणि विशेषतः उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना यांना मात्र निश्चित यश येत आहे. कपिल सिब्बल हे यांनी जो मुद्दा मांडलेला आहे की विधिमंडळातली फूट ही एखाद्या मोठ्या फुटीची सुरुवात असते, हे मात्र ते विसरतायत. ते असं म्हणतायत की विधिमंडळातली फूट ही राजकीय पक्षातली फूट नाही. टेक्निकली स्पीकिंग त्या मुद्द्यामध्ये आर्ग्युमेंट करण्यासारखं, त्याविषयी अधिक एक्सप्लेनेशन मागण्यासारखं आहे. परंतु विधिमंडळातली फूट ही एक मोठ्या फुटीची नांदी असू शकते आणि त्याची बीज त्याच्या रस्त्याला आणि तिथून सुरुवात होत असते. असं एकदम संपूर्ण पक्षामध्ये होत नसतं. ही गोष्ट ते सोयीस्करपणे विसरतायत.
आता पक्ष फुटला तेव्हा पक्षाचे प्राथमिक सदस्य कोणाबरोबर होते हे फाइंड आउट कसं करणार? हे शोधणार कसं? आणि हे शोधायचं म्हटलं तर त्याची मेकॅनिझम नेमकी आहे कोणाकडे, आणि ते योग्य आहे की अयोग्य आहे हे व्हेरीफाय तरी कसं करणार? आणि आमच्याचकडे संपूर्ण केडर आणि पक्ष होता हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष प्रूफ तरी कसं करणार आहे? याचं कारण, तुम्ही जर जथ्था असे तुमच्या सदस्यत्वाचे अर्ज दिले तर तसेच अर्ज समोरूनही येतील, आणि मग काय काय असे असतील की ज्यांनी चतुरपणे दोघांकडेही सह्या केलेल्या असतील, मग त्याचं नेमकं खरं स्वरूप काय आहे म्हणायचं. आणि म्हणूनच पत्रकार परिषदा ज्या होत आहेत त्या अधिकाधिक सेन्सेशनल करून आपल्या बाजूनी जनमत खेचण्याकरता म्हणून काही विधानं केली जात आहेत. चुनाव आयोग को कोई अधिकार नहीं है। मैंने पहले भी कहा है, चुनाव आयोग ने शिवसेना के बारे में जो निर्णय लिया है, जो हमारी पार्टी का सिंबल और नाम किसी ऐसे व्यक्ति को दिया है जिसका कोई पार्टी से संबंध नहीं है, वजूद नहीं है, अस्तित्व नहीं है। मैंने इतना ही कहा सुबह कि चुनाव आयोग ने हमारी पार्टी को बेच दिया। आज दुर्दैव काय झालंय माहितीये, पक्षाचं काम काय तर रोज सकाळी उठून लिगल केस लढणे एवढंच काम उरलंय की काय असं आता वाटायला लागलेलं आहे. असंच या खटल्याची आत्ताची सिच्युएशन आहे. कपिल सिब्बल हे निसंशय एक मोठे वकील आहेत, आतापर्यंत काँग्रेसमध्ये होते, ते कायदा मंत्री देखील राहिलेले आहेत आणि भारतामधल्या टॉप 5-10 वकिलांमध्ये त्यांची गणना होते. त्यांची फी केस ऍक्सेप्ट करायचीच काही लाखांची आहे, आणि पर अपिअरन्स म्हणजे प्रत्येक वेळी ते जेव्हा उभे राहतात, आर्ग्युमेंट करतात, त्यावेळेला ते खूप मोठी फी चार्ज करतात. आणि सध्या जे कॉक्रोच जनता पार्टी आहे त्या कॉक्रोच जनता पार्टीचे जे काही विद्यार्थी तिकडे 20 जुलैला आंदोलनामध्ये होते त्यांच्यावर जी FIR दाखल झाले, केसेस दाखल झाल्या, त्या केसेस लढण्याकरता म्हणून संपूर्ण भारतभर एक लॉयर्सची फळी उभी करण्याकरता म्हणून त्यांनी अभिजित दिपके यांची भेट घेतलेली होती. ती दृश्य आपण सगळी पाहिलेली आहेत. म्हणून मी सर्वसाधारणपणे माझ्या मेमरीतून आठवायचा प्रयत्न केला की हे निसंशय मोठे लॉयर असलेले कपिल सिब्बल यांचा ट्रॅक रेकॉर्ड तरी काय आहे, हे कोणकोणत्या केसेस लढतात सर्वसाधारणपणे. मला आठवत आहे की म्हणजे मुंबईच्या सिरियल बॉम्ब ब्लास्ट मध्ये इन्व्हॉल्व असलेला याकूब मेमन याची केस त्यांनी घेतली होती. अर्थात वकिलांनी कोणती केस घ्यावी कोणती घेऊ नये, आणि प्रत्येक गुन्हेगार हा गुन्हेगार सिद्ध होईपर्यंत तो गुन्हेगार नसतो, त्यामुळे वकिलावर आपण ही केस घ्या तर घेऊ नका अशा स्वरूपाचं बंधन आपण टाकू शकत नाही. पण तरी देखील ती केस त्यांनी घेतलेली होती एवढं मात्र आपल्या लक्षात राहील. त्याचबरोबर त्यांची जी काही राजकीय मतं आहेत ती सुद्धा प्रकट करणारी एक केस त्यांनी यापूर्वी घेतलेली होती, आणि ती म्हणजे गुजरातमध्ये गोध्राच्या दंगली ज्या त्यानंतर ज्या दंगली झाल्या त्या दंगलीत मोदींच्या विरुद्ध आणि गुजरात सरकारच्या विरोधात म्हणून ते वकील म्हणून उभे राहिले होते. ते साल 2002-2003 या काळातली ही केस होती. अर्थात ह्या दोन्ही केसचा निकाल काय लागला आहे मी तुम्हाला वेगळ्यानं सांगायला नको. त्याच्यानंतरची सर्वात मोठी केस त्यांनी हँडल केली ती म्हणजे राम जन्मभूमी आणि बाबरी मस्जिद वाद. याच्यामध्ये त्यांनी अनेक वर्ष चाललेल्या या खटल्यामध्ये काँग्रेसची बाजू एक वेळ मांडलेली होती, आणि काँग्रेसचं हे स्पष्ट मत होतं की रामायण वगैरे ह्या सगळ्या कवी कल्पना आहेत, इट्स ऑल मिथ. आणि त्यामुळेच की काय त्यांनी राम सेतू जो श्रीलंकेपर्यंत आहे तो सुद्धा तोडून टाकायला त्यांनी परमिशन द्यायचा घाट घातलेला होता. अर्थात सुब्रमण्यम स्वामी यांनी त्याला सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज करून ते सगळं प्रकरण थांबवलं होतं, आणि नंतर राम जन्मभूमीचा वाद जेव्हा सुप्रीम कोर्टात गेला त्यावेळेला ती केस भारतीय जनता पक्ष किंवा त्याच्या विचारसरणीची सगळी लोक विश्व हिंदू परिषद वगैरे आहेत त्यांच्या विरोधातले वकील जर कोण असतील तर ते कपिल सिब्बल होते. त्यानंतर मोदी व्हर्शन 2 या सरकारने ट्रिपल तलाक रद्द करण्याचा जो आदेश काढलेला होता त्याच्या विरोधात सुद्धा कपिल सिब्बल उभे राहिले. ते साल होते 2017. त्याच्यानंतर 2019च्या निवडणुका आल्या. त्या 2000 निवडणुकीच्या वेळेला चौकीदार चोर है अशा प्रकारची एक मोठी कॅम्पेन राहुल गांधी यांनी उभी केली, आणि राफेल या विमानाची खरेदी जी आपण फ्रान्सकडून केली त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालाय असा त्यांनी आरोप केला. आणि ते जे डील आहे ते इट वॉज अंडर स्कॅनर फॉर ए लॉंग टाइम. परंतु बोफोर्स हा खटला किंवा हा भ्रष्टाचार जसा सामान्य माणसापर्यंत अगदी बिहारमधल्या झारखंडमधल्या छोट्या छोट्या गावांपर्यंत पोचलेला होता की जिथे
गावात जर काही छोटासा भ्रष्टाचार किंवा काही आगळी घडली तर लोक म्हणायची अपने गाव में बोफोर्स हो गया है. तर तसं काही रफालचं काही झालेलं नव्हतं. ती सुद्धा केस सरकारच्या विरोधात जर कोण लढलं असेल तर ते कपिल सिब्बल लढलेले होते. त्याच्यानंतर सरकारने आर्टिकल 370 हे रद्द केलं. तेव्हा ते रद्द करण्याच्या विरोधात म्हणून आपला वकिलीचा गाऊन घालून कोण उभं राहिला असेल तर ते कपिल सिब्बल उभे राहिलेले होते. त्याच्यानंतर 2016 साली केंद्र सरकारने डिमॉनिटायझेशन केलं आणि ज्या मोठ्या चलनातल्या नोटा होत्या 2000 या सगळ्या त्यांनी रद्द केल्या. त्या रद्द केल्यानंतर त्या निर्णयाच्या विरोधात की हा निर्णय चुकीचा होता आणि तसा अधिकार केंद्र सरकारला नाही अशा स्वरूपाची आर्ग्युमेंट्स त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये मांडलेले होते आणि त्याचं पुढे काय झालं हे आपल्याला माहिती आहे. त्यानंतर 2022 साली विरोधी पक्षांच्या काही नेत्यांचे फोन टॅप होतात आणि त्याच्याकरता पेगॅसिस नावाचं स्पायवेअर सॉफ्टवेअर वापरलं जातं आणि त्याकरता सरकारी यंत्रणांना वेठीस धरलं जातं असा जो आरोप झाला होता त्याचाही खटला सुप्रीम कोर्टात गेला होता. आणि त्याही वेळेला सरकारच्या विरोधात पेगॅसिसच्या वापराबद्दल जर कोण वकील म्हणून उभं राहिलं असेल तर ते कपिल सिब्बल होते. अर्थात या सगळ्या केसेस याकूब मेमन काय, गुजरातच्या दंगली काय, राम जन्मभूमी काय, ट्रिपल तलाक काय, रफाईल जेट काय, आर्टिकल 370 काय, डिमॉनिटायझेशन काय, पेगॅसिस सॉफ्टवेअर काय, या सगळ्यात पराभव कोणाचा झाला असेल तर तो कपिल सिब्बल यांचा झाला. हे या केसचा निकाल लागल्यानंतर हे उघड झालेलं आहे आणि आता ते शिवसेनेसाठी न्याय मागायला उभे आहेत. फक्त त्यांची पार्श्वभूमी आपल्या लक्षात यावी याच्याकरता मी सांगितलेलं आहे. या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही माझा हेतू नाही. तर हे सगळे काटश दावे प्रतिदावे वाद प्रतिवाद सध्या जोरात सुरू आहेत. त्यामुळे सध्या हॉट टॉपिक जर कुठला असेल तर तो इथे काही भागात पाऊस पडत नाहीये तो नाहीये किंवा संसदेचं अधिवेशन वॉशआउट झालं तो देखील नाहीये. तर सध्या तुम्ही जर प्रवक्त्यांच्या प्रेस कॉन्फरन्स पाहिल्यात तर या विरुद्ध एकही शब्द याबद्दल एकही शब्द तुम्हाला दिसणार नाही. तुम्हाला फक्त एकच दिसेल ते म्हणजे हा पक्ष आमचा होता आणि हा पक्ष आणि त्याचं चिन्ह आमचं होतं. याकरता सगळी ताकद सगळे रिसोर्सेस विशेषतः उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आपल्याला लागलेले दिसतील. आता याच्यात सर्वात एक शेवटचा आणि कळीचा मुद्दा मला मांडायचा आहे आणि तो म्हणजे 19 जुलै ही तारीख अत्यंत महत्वाची आहे. निवडणूक आयोगाने त्या काळामध्ये 19 जुलैला पक्षामधील फूट मान्य करून एक निर्णय दिला होता. ती पक्षामधील फूट त्यांनी जी मान्य केली ती योग्य की अयोग्य याच्यावर सध्या जोरदार वाद प्रतिवाद सुरू आहेत आणि त्यावरच सगळा खटला खेचण्याकरता म्हणून कपिल सिब्बल आपलं सर्व वकिली चातुर्य वापरताना दिसत आहेत. कारण त्यानंतर पक्षफुटीवर शिक्कामोर्तब झालं हे स्पष्ट आहे. त्यामुळे ते मूळ जे आहे ते मूळच अयोग्य आहे असं सांगण्यावर मान्य करण्या असं कोर्टाला पटवून देण्यामध्ये त्यांचा काय म्हणू आपण ज्याला सगळा रोख आहे. अर्थात या कोर्टाच्या प्रोसिडिंग्समध्ये अनेकदा सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश असतील किंवा हायकोर्टामध्ये केस असतो तेव्हा हायकोर्टाचे जजेस काही प्रश्न विचारतात आणि ते प्रश्न काही वेळेला केवळ माहिती घेण्यासाठी असतात, काही वेळा स्पष्टीकरणासाठी असतात, काही वेळा एखादा लूपहोल राहू नये याच्याकरता ते सगळे केलेले असतात. त्या प्रश्नावरून त्या जजचं असं मत आहे ते जज असाच निकाल देणार आहेत अशा स्वरूपाचं स्पेक्युलेशन जे सध्या तुम्ही मीडिया मधल्या अँकर अशा सुप्रीम कोर्टाच्या लॉयरचे आजोबा असल्याकडनं ऐकताय ती म्हणजे थोडक्यात तुम्ही करमणूक पाहण्याच्या ऐवजी पाहणारी एखादी विनोदी वैचारिक सर्कस आहे असं माझं स्पष्ट मत आहे. अजूनही या खटल्यातली अनेक पानं उलगडायची आहेत, अनेक गोष्टी याच्यात लिहिल्या जाणार आहेत, अनेक गोष्टी स्पष्ट होणार आहेत. पण आत्ता एक मात्र नक्की आहे की सामना अत्यंत उत्कंठावर्धक स्टेजला आलेला आहे आणि त्यामुळे यातलं स्पेक्युलेशन बाजूला ठेवूया आणि यातल्या लिगल आर्ग्युमेंट्स आणि तथ्य हे आपण समोर ठेवूया. यातलं कथ्य म्हणजे आपल्या सोयीनं पॉलिटिकल गेनसाठी केलेली मांडणी ही आपण बाजूला ठेवूया आणि या केसकडे बघूया. तुर्तास मी इथेच थांबतो. हा संपूर्ण खटल्याचा हे विश्लेषण अशा वेगळ्या प्रकारचं आपल्याला कसं वाटलंय जरूर सांगायचं, कारण यात इतर चॅनल सारखा असा मसाला किंवा मत द्यायचा मी प्रयत्न केलेला नाहीये. याचं कारण सुप्रीम कोर्टातले न्यायाधीशांवर आणि तिथल्या न्यायावर माझा पूर्ण विश्वास आहे. कदाचित आपली मतं याच्याशी मिळती जुळती असतील अथवा नसतील, दोन्ही आपण जरूर व्यक्त करा. आवडला तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. पाहायला विसरू नका द उदय निरुळकर शो.